हॅलो. आज ॲक्च्युली काय झालं, आज मला म्हणजे उद्या कार्यक्रम आहे माझ्या घरी, परित्रण पाठाचा. सो आज कसं की आज मला सगळे काम करायचे होते, भाजीपाला वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. सो आज नाही का, युजली आज मोर्चा होता या म्हणजे म्हणजे मला ॲक्च्युली टॉपिक तर नाही माहीत, बट भीमा कोरेगाव इथे काहीतरी मॅटर झाला आणि जे दलित समाज आहे यांच्यावर कसं एक प्रकारे अ, दलित समाज यांच्यावर काही ना काहीतरी झालं बा. आय डोंट नो यार, मला पण काही म्हणजे काहीतरी वाईट झालं या. तर याच्या विरुद्ध एक लढा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातले जे दलित बांधव म्हणजे जे SC कॅटेगरीतले लोक आहे त्या लोकांनी एक प्रकारे महाराष्ट्र बंद पुकारला शांततेने, की आम्ही महाराष्ट्र बंद ठेवीन. म्हणजे कसं आहे की काहीतरी झालं, म्हणजे दगडफेक वगैरे झाली, लोक एक मृत्यू झाले, समथिंग एक दोघ जण घायल पण झाले वगैरे वगैरे. आय डोंट नो, मला पण काही एक्झॅक्टली माहीत नाही या. तर याच्यावरच नाही का माझ्या सकाळी नाही का एक प्रकारे डोक्यामध्ये लाईट लागला आणि याच्यावरच आपण एक फिल्म बनवू शकतो असं असं मला वाटलं राव या. कोणती फिल्म आणि कोणता लाईट लागला आणि या फिल्म मागे कोणतं इन्स्पिरेशन होतं या. सो आपण याच्यावरून आपण सुरुवात करू. आय डोंट नो या फिल्मचं नाव काय आहे, बट समथिंग लाईक कॅटेगरी या. म्हणजे या फिल्मचं नाव आहे कॅटेगरी आणि याचं इन्स्पायर कुठून झालं या. हां, पहिले सांगून देतो, आजची तारीख आहे 3 जानेवारी या. आणि मला पण ॲक्च्युली प्रकरण वगैरे असं काही खास माहीत नाही, बट याच्यावर नाही का मी थोडंसं इन्स्पायर्ड झालो आहे या. की नाही का, समजा जर नाही का कोणत्या बांधवावर म्हणजे कोणत्या लोकांवर नाही का, म्हणजे एक स्पेसिफिक काइंड ऑफ लोक आहे म्हणजे जस्ट लाईक म्हणजे आपल्या इंडियामध्ये नाही का युजली कॅटेगरी वाईज लोकांना डिटरमाइन करते. म्हणजे जस्ट लाईक समज जर नाही का आता रेल्वेच्या जागा निघून राहिल्या आहे किंवा लोको पायलटच्या जागा निघून राहिल्या आहे, तर त्या जागा नाही का एक प्रकारे डिवाईड होते. SC कॅटेगरी, OBC कॅटेगरी, आदिवासी, NT, ओपन, अशा प्रकारे नाही का ही जागा डिवाईड होते. म्हणजे कसं आहे, ओपन जागेसाठी नाही का आम्ही एवढा राखीव आहे, SC कॅटेगरीसाठी एवढ्या, ओपन जागेसाठी एवढ्या. व्हॉट इज धिस ह्या. म्हणजे कसं आहे की समजा जर एक बंदा आहे जो क्वालिफाईड आहे त्या व्यक्तीसाठी, जस्ट लाईक ओपन कॅटेगरी समजून घे, एक बंदा आहे जो ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरीमध्ये आहे, त्याला करीब 85% भेटले 12वीमध्ये. हॅड इनफ पर्सेंटेज आहे की तो त्या लोको पायलटची एक्झाम इझिली क्रॅक करू शकतो. बट त्याला एक्झाममध्ये बसता येत नाही. व्हाय? कारण त्याची ओपन कॅटेगरी आहे. तर यात त्याची का गलती आहे राव या. ओपन कॅटेगरीमध्ये एक रूल आहे, तर यांचा क्रायटेरिया खूप जास्त असतो. म्हणजे जस्ट लाईक तुम्ही 85 घेतले ना, तुम्हाला 90 अबव पर्सेंटेज असन तरच तुम्ही हे एक्झाम क्वालिफाय करू शकता. आणि जे SC कॅटेगरी आहे त्यांना तर हार्डली 40 किंवा 50% तरी तुम्ही त्याला एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी परवानगी देऊन राहिला. व्हाय? म्हणजे ज्यांनी मेहनत करून 85% आणले आहे तो व्यक्ती खाली बसून आहे ओपन कॅटेगरीमधला, आणि एक SC किंवा NT कॅटेगरीमधला बंदा आहे ज्याने हार्डली 30 किंवा काही मेहनतच नाही केली त्या एक्झामसाठी आणि त्याने हार्डली 40-50% घेतले आणि तो इझिली क्वालिफाय होऊन राहिला आहे. तर विचार कर त्या बंद्याची मेंटॅलिटी का होईन राव. ह्या म्हणजे कसं आहे की त्या बंद्याचा मेहनतीवरून विश्वास उठून जाईन. का म्हणजे आपण इतकी मेहनत केली हे कशासाठी या या एक्झाममध्ये इतकी मजमज केली आपण, तर हे कशासाठी. जस्ट लाईक रिअली नथिंग. म्हणजे समोर जाऊन समज जर आपण एवढा मेहनत करून राहिलो याची काहीच व्हॅल्यू नसन तर आपण मेहनत का करू या. मेहनत म्हणजे समजा जर मी SC कॅटेगरीमध्ये जन्माला आलो असतो तर मला काही मेहनत करायची गरजच नसती ना या. म्हणजे जस्ट लाईक थोडीशी मेहनत केली असती, 40-50% आणले असते, इझिली क्वालिफाय झालो असतो या. आता काय आहे, कुठून सुरुवात झालं, का झालं, मी याला थोडंसं एक तर प्रकारे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे एक्झॅक्टली आय डोंट नो म्हणजे राईट आहे का रॉंग आहे, बट समहाऊ कुठंतरी मला जेवढ्या माहीत आहे त्या पद्धतीनं मी सांगण्याचा इथे प्रयत्न करतो.
ओके, काय आहे की नाही का, ॲज अ बिफोर आपलं स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर करीब 60-65 वर्षाच्या अगोदर कसं आहे की जे दलित म्हणजे आपल्या इंडियामध्ये खूप जास्त गरीब होते. बहुत जास्त. एक्स्ट्रीमली पॉवर्टी लेव्हल. आपल्या देशाचा पॉवर्टी लेव्हल खूपच जास्त होता. म्हणजे इथे नाही का फक्त 10% लोकं एकदम रईस होते. म्हणजे काइंड ऑफ लाइक अ होल पॉप्युलेशनमध्ये, आणि 90% लोकं आहे ना, त्यांना 2 टाईमचं जेवण सुद्धा पण होत नव्हतं. आणि आपल्या इंडियामध्ये नाही का एक प्रकार नाही का जातीवादी होता. म्हणजे खूप सारे लोकं होते, वेगवेगळ्या जाती जमातीतले लोकं, खूप सारे भाषा वगैरे बोलणारे. तर हे जाती जमातीमध्ये एक प्रकारे लोकं कॅटेगराईज झाले तेव्हा. म्हणजे एक ब्राह्मण अलग वगैरे, वगैरे. आता कसं आहे, आपल्या पौराणिक, ऐतिहासिक भारतीय अनुसार ब्राह्मण हे वरिष्ठ मानले जाते. कारण ब्राह्मण हे असे लोक आहे जे यांनी आपला इतिहास घडवला, यांनी आपलं रचना केली भारताची. याच्यातूनच जे रामायण, महाभारत वगैरे असे काही जन्माला आले वगैरे, वगैरे, ऑल दोज स्टफ. बट इट जस्ट हॅपन, इट जस्ट व्हेरी, व्हेरी लाँग टाईम अगो, लाईक 200 या 300 या 500 वर्ष अगोदर. त्यामुळे नाही का त्या ब्राह्मणाची नाही का एक प्रकार नाही का खूप जास्त हे होती. आणि जे 10% लोक म्हणत होतो ना मी, का जे 10% खूप जास्त रिच होते, या 10% मध्ये नाही का मोस्टली ब्राह्मणच होते ना. तर मग काय काय यांच्यापाशी नाही का एक प्रकारे हे भेटली, म्हणजे का आपणच या जगावर राज्य करायचं बा, म्हणजे आसपास असणाऱ्या लोकांवर राज्य करायचं बा. तो नाही का ब्राह्मण म्हणजे ते स्वतःलाच एकदम वरिष्ठ समजू लागले. या आणि जे सर्वात खालचे लोक आहेत त्यांना शूद्र म्हणण्यात जात होते. त्यांना खूप दाबण्याचा प्रयत्न करत होते, खूप दाबण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस तरी, बिफोर हे याच्या म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर. या सो तेव्हा खूप जास्त अशा प्रमाणे प्रॉब्लेम होता, बहुतच जास्त. या तेव्हा आंबेडकर जन्मले आणि आंबेडकरांना असं फील करण्यात आलं की जे आपल्या कॅटेगरीतले लोक आहेत त्यांना अशा प्रकारची वागणूक का मिळत आहे. तर समोर जाऊन ते शिकले आणि या लोकांसाठी त्यांनी लढा घेतला. आणि जेव्हा त्यांना पॉवर भेटली तेव्हा त्यांनी या संविधानामध्ये स्पेशल लोकांसाठी, म्हणजे जे दलित बांधव आहे या लोकांसाठी काही सरकारकडून काही अ, हे देण्यात आले. म्हणजे सरकारकडून काही अ, हे म्हणजे भांडवल वगैरे देण्यात आलं, का या लोकांना कसं आहे की या लोकांना लवकरात लवकर समोर लागले पाहिजे. म्हणजे कसं आहे, आतापर्यंत ब्राह्मण वगैरे सोबत ज्याप्रमाणे हे समोर हे होऊन राहिले होते, अशाच प्रमाणे माझे दलित बांधव का बा. तर त्यांना असं वाटलं की या दलित बांधवांना पण आपण सोबत घेऊन चालायला पाहिजे. सो इट जस्ट लाईक दॅट त्यांनी संविधानामध्ये अशी खूप सारी तरतूद केली का या लोकांना, म्हणजे जे दलित बांधव आहे यांना चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये फायदा भेटला पाहिजे वगैरे, वगैरे. त्यांनी आपल्या लोकांचा असा विचार करून त्यांनी फायदा म्हणजे चांगला करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या लोकांचा विचार केला, ज्या दलित लोकांचा. आणि त्यावेळेस नाही का ही गोष्ट बहुत बेटर होती. इट जस्ट लाईक रिअली राईट. बट आफ्टर 50 वर्षामध्ये नाही काय झालं की एकदम डेव्हलपमेंट झाला आहे. बहुत जास्त. म्हणजे कसं आहे की करीब आपण इन्सान 10 लाख वर्षापासून राहून राहिलो या पृथ्वीवर. तर 10 लाख वर्ष आणि हार्डली इथून ते 200 वर्ष. या तर त्या 10 लाख वर्ष आणि 200 वर्षामध्ये इतकं डिफरन्स आहे ना, का बहुत. म्हणजे 10 लाख वर्षामध्ये आपली डेव्हलपमेंट बहुतच हळूहळू होत आली. खूपच हळूहळू, खूपच हळू. अरे बापरे, बहुतच हळूहळू. आणि या करीब 500 वर्षापासून आपली डेव्हलपमेंट इतकी रॅपिडली झाली का बहुतच जास्त, बहुतच जास्त. सो इट जस्ट नाही का या रॅपिडनेसमध्ये आपला इंडियामध्ये पण नाही का खूप जास्त रॅपिड डेव्हलपमेंट झाला. तर आता नाही का ज्याप्रमाणे ब्राह्मण वगैरे म्हणतात तेव्हाप्रमाणे असे लोक होते ब्राह्मण वगैरे, म्हणजे मी ब्राह्मण आहे तर सर्वात वरिष्ठ आहे आता वगैरे, असं काही खास वगैरे आहे नाही. म्हणजे राईट नाव 2018 मध्ये तरी अशा प्रमाणे कोणतंही सिच्युएशन वगैरे आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज नाईस. कोणता व्यक्ती कोणत्या जातीमुळे ओळखला जात नाही आहे आता. हां, बट नाही का कुठे नाही का ॲडमिशन घ्यायची आहे किंवा कुठे लोन पास करायचं आहे किंवा कुठे जागा निघत आहे, तेव्हा त्याला
कॅटेगराईज होते जातीमध्ये. या व्हाय इज दॅट? असं का होतं यार, हे मला कळून नाही राहिलं आहे. आता तरी थोडंसं संविधान चेंज करा. म्हणजे जस्ट लाईक आता हे खूप पॉलिटिकल फिगर आहे राव. आता हे याच्याबद्दल डीपली मी जाणार नाही याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे की समहाऊ काही काही लोक आहे जे याचा विरोध करणारे आहे, कोणी कोणी आक्षेप घेणारे आहे वगैरे वगैरे. आय डोंट नो यार. म्हणजे कसं आहे, मी या गोष्टीमध्ये जास्त जात नाही या. आणि ऑल्सो नो की मला हे फिल्म इतकी काही खास बनवायची नाही. व्हाय? कारण याच्याबद्दल मला थोडंसं वाईट तर फिलिंग वाटते, बट इट जस्ट लाईक एक प्रकारे पॉलिटिकल फिगर आहे. म्हणजे मी पण एक फिल्म मेकर आहे ना, मी पण कशा एक प्रकारे माझी फिल्म रिलीज झाली पाहिजे आणि याच्यासाठी हे करीन ना. मी असं कशाला म्हणजे लोकांचे भांडण लावून मी का करणार का आहे? नथिंग ना. काही 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 करणार तर नाहीच आहे राव या. आणि हे कसं हा मुद्दा आहे ना, हा काफी पॉलिटिकल मुद्दा आहे राव या. आणि अशा गोष्टीत नाही पडलेलं असं मला वाटतं. मग हे तुला काय वाटतं, मग ही गंदगी कोण साफ करण? डूड, मी का एकटा आहे का राव या दुनियामध्ये? का फक्त माझ्यावरच जबाबदारी दिली आहे का सगळी हे सगळं साफ करायचं? म्हणजे मला माझी डेस्टिनी पण क्रॅक करायची आहे आणि या लोकांना पण समजून सांगायचं आहे तो. कसं आहे, स्वतःची डेव्हलपमेंट आपण स्वतः इन्सान करू शकतो ना राव या. मला तरी एवढं हे वाटते या. बट आपल्यापाशी एक आयडिया आली बा, आणि या आयडियावर आपण काही ना काहीतरी असं म्हणजे कसं की आज ज्याप्रमाणे माझ्या मनात जी आयडिया आली आहे, ही आयडिया डिसअपिअर नाही व्हायला पाहिजे. आणि यासाठीच नाही का एक प्रकारे हे रेकॉर्डिंग करत आहे. आय डोंट नो मी हे समहाऊ फिल्म बनवीन नाही बनवीन, हू नोज या. इट जस्ट लाईक चलो बा. सो या फिल्ममध्ये काय आहे, या फिल्ममध्ये असा एक आहे की एक बंदा आहे ज्याला रिसेंटली ग्रॅज्युएशन केलं आणि देन कसं ॲक्च्युली जुळून नाही राहिलं राव या. म्हणजे एक प्रकारे जे जुळून राहिलं आहे, म्हणजे जे कॅरेक्टर मला जुळून राहिलं आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. एक बंद आहे जो डिझाईनमध्ये काम करत होतो. रिसेंटली त्यांनी एक्झाम क्वालिफाय केली आणि तो प्रायव्हेट फंडमध्ये कुठेतरी काम करतो या. बट एक समहाऊ मोर्चामध्ये नाही का खूप जास्त हे होते, लाठीचार्ज वगैरे हल्लाबोल होते, खूप जास्त दंगल होते. आणि या दंगलमध्ये नाही का या बंद्याचे नाही का हात कटून जातो. एक राईट हँडचा हात कटून जातो. जो राईट हँड जो युजली कम्प्युटरवर माऊस चालवण्यासाठी आणि डिझाईन बनवण्यासाठी तो यूज करत होता ह्या. बट काय आहे की त्या मोर्चामुळे नाही का त्याचा हात तुटून जातो. आणि मग हात तुटल्यानंतर मग त्याला त्याची जॉब पूर्ण हे होऊन जाते. त्याच्या फॅमिलीसाठी नाही का ती जॉब त्याला खूप महत्त्वाची होती. कारण त्या फॅमिलीसाठी नाही का उदरनिर्वाह करण्यासाठी नाही का वडिलांनंतर नाही का ती जॉबच महत्त्वाची होती ह्या. सो बेसिकली त्या बंदरात ती जॉब खूपच महत्त्वाची होती. बट त्या स्टुपिड मोर्चामुळे नाही का त्याचा हात कटण्यात आला आहे. मग त्याने नाही का थोडासा सखोल विचार केला की मोर्चा कशामुळे झाला, का झाला. हा मोर्चा पण अशाच सारखा होता राव. दंगे फसाद वगैरे, पॉलिटिकल फिगर वगैरे याच्यासाठी वगैरे काहीतरी होता. मग हा बंदा एक प्रकारे स्टँड बाय घेतो आणि मग आय डोंट नो, आय जस्ट लाईक स्ट्रक्चर स्क्रिप्ट म्हणजे डोक्यात पण येऊन न राहिली का कशाप्रमाणे याला एक्सप्लेन करावं. आणि मला पण एवढं वाटते राव का याच्यावर आपण फिल्म नाही बनवलेली असं मला वाटते राव. कारण जस्ट लाईक नॉट रिअली गुड. कारण हे पॉलिटिकल, इंडियन पॉलिटिक्स इज सो मच क्रेझी. आणि हे सब्जेक्ट पण त्याच रिलेटेड आहे. आणि आय डोंट नो हाऊ शुड आय एक्सप्लेन दिस थिंग्स. आणि मला सांगण्यामध्ये पण प्रॉपरली बरोबर येऊन न राहिलं की मी कशाप्रमाणे सांगू. कारण सब्जेक्ट आणि त्याचे फॅक्ट जुळून न राहिले एक प्रकारे या. बट आता जेवढं आलं तेवढं समहाऊ जर मी समजा पुढे मागे नाही का जर याची हे ऐकून राहिलो असेल तर आय डोंट नो, इट्स डिपेंड ऑन यू. म्हणजे इट्स डिपेंड ऑन यू म्हणजे जो ऐकून राहिला आहे तो, म्हणजे मीच ऐकीन ना या. म्हणजे इट्स डिपेंड ऑन यू सौरभ की तुला का करायचं आहे वगैरे. आणि आय डोंट थिंक, मला असं काही खास वाटत नाही की याच्यावर असं काही बनवू शकते वगैरे. सो आय जस्ट क्विट या. हां, अजून जानकारीसाठी म्हणजे एवढं तर म्हणजे म्हणजे मी एक प्रकारे स्ट्रक्चर सांगून देतो. आय डोंट नो म्हणजे याचं का सांगायचं. म्हणजे आतापर्यंत तुला थोडेसे काही ना काही तार जोडलेच असेल या. म्हणजे मला मला का म्हणायचं म्हणजे जस्ट लाईक त्या मोर्चामध्ये त्या बंद्याचं सगळंच निघून जाते ना या. हार्डली 10 मिनिटामध्ये त्याच्या पूर्ण लाईफची पूर्ण
कथा खतम होऊन जाते. मग एक प्रकारे रिव्हेंज घेण्यासाठी किंवा असं काहीतरी त्याला स्वतः कळते आणि देन त्याला कळते की या पॉलिटिकल सोबत आपण हक्काने समोर झाला पाहिजे. सो त्याच्यासोबत काही लोक जुळतात राहो. मग एक तो काहीतरी मोर्चा बनवतो, एक शांततेचा मोर्चा, आणि एक प्रकारे असं जनरल कॅटेगरी ओपन करतो जी रेप्रेझेंट करते, जी एक्सलन्सवर डिपेंड करते, ना की कॅटेगराईज करते की तुमची जात कोणती आहे बा. इट जस्ट लाईक दॅट. सो अशाप्रमाणे ही फिल्म आहे. आय डोंट नो यार, काही ना काही ते जुळत असेल तर बनव भाऊ तू, नाही तर या मला तर असं काही खास याच्याबद्दल काही असं सांगूशा तर वाटत पण नाही राहिला, आणि इट जस्ट नॉट रिली गुड फॉर मी. सो या इज इट दिस देन. आणि याची तारीख 3 जानेवारी 2018 अँड एव्हरीथिंग इज हिअर इज एव्हरीथिंग गुड. या थँक्यू.